विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला खूप सारं धन्यवाद आणि थँक यू म्हणणार आहे. कारण की तुम्ही चांगला सपोर्ट दिला आहे एवढ्या कमी वेळामध्ये. असा सपोर्ट करत राहा आणि आपण नवनवीन लेक्चर आणि खूप सारं नॉलेज आपण घेऊन येऊ. चला तर मग वेळ वाया न घालवता आज आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर आज मी फक्त जिओग्राफीचे 50 क्वेश्चन्स आणले आहेत. याआधी आपण असे वेगवेगळ्या विषयांचे सेटमध्ये क्वेश्चन बघितले होते. ओके. तर आज आपण बघूया जिओग्राफीचे 50 क्वेश्चन्स. ओके, सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टी भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर कोणते? ओके. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर कोणते? ऑप्शन आहेत चेन्नई, बी विशाखापट्टणम, सी कोलकाता आणि डी पाराद्वीप. ओके. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विशाखापट्टणम. ओके, विशाखापट्टणम. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी आपल्या भारताला लागलेली आहे आणि विशाखापट्टणम जे आहे हे पूर्व किनारपट्टीवरील सर्वात मोठं बंदर आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच धरण कोणते? ओके, आता इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, उंच धरण विचारलंय, सर्वात मोठे धरण नाहीये. जेव्हा केव्हाही आपण प्रश्न वाचतो आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे. ओके. तर भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? उंच या शब्दाला आपण लक्षपूर्वक बघायचं आहे. ऑप्शन आहेत भाकरा नांगल, ओके, त्यानंतर तेहरी, त्यानंतर सरदार सरोवर आणि कोयना सरोवर. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे टेहरी. ओके. टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे की कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला जो भारत आहे हा उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला आहे. ओके. मग त्यामध्ये कर्कवृत्त जे आहे जे विषुववृत्ताच्या वरती असतं, बरोबर. त्यामुळे आपल्या भारतातून ते कर्कवृत्त जाते. तर आपण बघितलं तर आपल्या भारतातून ते कर्कवृत्त जाते, तर इथून असं ते कर्कवृत्त गेलेले आहे. तर आता किती राज्यातून जाते याचं ऑप्शन नंबर 1 आहे 6. ओके, 6. ऑप्शन नंबर 2 आहे 7. ऑप्शन नंबर 3 आहे 8 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 9. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्कवृत्त भारतातील 8 राज्यातून जातं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जातं? तर 8 राज्यातून जाते. आता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला हे सांगायचंय, त्या 8 राज्यांची नावं कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला शेवटी त्या 8 राज्यांची नावे सांगणार आहेत. ओके. बघूया तोपर्यंत कोणाकोणाचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये आन्सर येतं. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 1 आहे मध्य प्रदेश, ऑप्शन नंबर 2 आहे महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 3 आहे छत्तीसगड आणि ऑप्शन नंबर 4 आहे ओडिशा. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मध्य प्रदेश. ओके. सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर MP मध्ये आपल्याला बघायला मिळतं. ओके. आणि क्षेत्रफळाने पण मध्य प्रदेश कसा आहे? मोठा आहे. बरोबर. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृष्णा नदीचं उगमस्थान कुठे आहे? ऑप्शन बघूया आधी. महाबळेश्वर, त्यानंतर त्र्यंबकेश्वर, त्यानंतर अमरकंटक आणि चौथा आहे नाशिक. त्या ऑप्शनमध्ये बरोबर उत्तर आहे महाबळेश्वर. कृष्णा नदी कुठे पावते तर महाबळेश्वरला. ओके. त्र्यंबकेश्वरला कोणती नदी उगम पावते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणती? गोदावरी. बरोबर. जिला आपण काय म्हणतो दक्षिण गंगा असेही म्हणतो. गोदावरी. हं. त्यानंतर अमरकंटकला कोणती नदीचा उगम होतो तर नर्मदा नदी. आपल्या सगळ्यांना हे सर्व ज्या महत्वाच्या नद्या आहे यांचे उगमस्थान आपल्याला माहित पाहिजे आणि त्या कोणत्या दिशेने वाहत आहे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ओके. नर्मदा नदी हिचा उगम अमरकंटकला होतो. ओके. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे की भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता? ओके. आपल्याला माहिती आहे. एक मिनिट.
सगळ्यात दक्षिणेकडील जो बिंदू आहे भारताचा, पहिल्यांदा ऑप्शन बघूया. पहिला आहे इंदिरा पॉइंट, दुसरा आहे कन्याकुमारी, तिसरा आहे रामेश्वरम आणि चौथा आहे दमन. त्याचं बरोबर उत्तर आहे इंदिरा पॉइंट. सगळ्यात खालचा सगळ्यात दक्षिणेकडचा बिंदू भारताचा आहे इंदिरा पॉइंट. सर्वात उत्तरेकडील बिंदू सांगाल का तुम्ही मला? असं आपण भारताचा जेव्हा नकाशा बघतो, बरोबर आहे. तर सर्वात दक्षिणेकडे इंदिरा पॉइंट आहे. त्यानंतर सर्वात उत्तरेकडे कोणता आहे? आपल्याला माहिती आहे लडाखमधील दफ्तार. ओके. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधील काय आहे? किबिथू आणि इकडे गुवर मोठा गुजरातमध्ये आहे. ओके. आपण लक्षात ठेवू घोर मोठा म्हणजे मोठाबाई. ओके. गुजरातमध्ये काय असतात म्हणतो आपण मोठाबाई. ओके. सर्वात वरती रबदार आणि सर्वात पूर्वेकडील आहे किबिथू जे की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि सर्वात दक्षिणेकडे आहे इंदिरा पॉइंट. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉइंट. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. तर पुढचा प्रश्न आहे हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ओके. आपल्याला माहिती आहे पर्वतांचे प्रकार असतात. कसे काही पर्वत असतात जे असे घडीचे पर्वत असतात. घडी. ओके. घडीचे पर्वत म्हणजे असं त्यांना असं स्ट्रक्चर असतं त्यांचं. म्हणजे असं एक कोणता तरी भाग खाली खचल्यामुळे त्यांना असं घडी पडते. घडी इन द सेन्स असं खालीवर असतात. टफ्स अँड क्रेंचेस असतात. ओके. तर आपल्याला विचारलं हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन बघूया. ज्वालामुखी, दुसरा आहे वलीद पर्वत, अवशिष्ट पर्वत आणि खंड पर्वत. त्याचं बरोबर उत्तर आहे वलीय पर्वत. वलित नाही, वलीय पाहिजे इथे. ऑप्शन नंबर 2 वली पर्वत. हिमालय असा कसा आहे? वली पर्वत आहे. त्याला अशा घड्या पडल्या आहे. ओके. वली. हिमालय वलीय पर्वत आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे वलीय. अवशिष्ट पर्वत कोणता आहे सांगता का तुम्ही? अवशिष्ट पर्वताचं उदाहरण? अवशिष्ट पर्वताचं उदाहरण आहे आपला हा अरवली. बरोबर. अरवली पर्वतरांग जी आहे जी राजस्थानमध्ये आहे. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता ह्याचं बरोबर उत्तर आहे वलीय पर्वत ऑप्शन नंबर 2. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे सह्याद्री पर्वताला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? ओके. आपण काय म्हणतो सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात म्हणजे आपण त्याला सह्याद्री पर्वत म्हणतो. तर ह्याच्यात ऑप्शन बघूया आधी. पहिला आहे अरवली, दुसरा आहे विंध्य पर्वत, तिसरा आहे पश्चिम घाट आणि चौथा आहे सातपुडा. ह्याचं उत्तर सगळ्यांनाच आलं पाहिजे. याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी. ओके. म्हणजेच काय पश्चिम घाट आणि मेनली आपल्या महाराष्ट्रात त्याला सह्याद्री म्हणतो पण अख्ख्या भारताचा विचार केला तर त्याला आपण पश्चिम घाट असे म्हणतो. म्हणून ह्याचं बरोबर उत्तर आहे काय? तर पश्चिम घाट ऑप्शन नंबर सी. ओके. पश्चिम घाट. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? ओके. नर्मदा नदी कोणत्या समुद्रात मिळते? तर आपण कालच्या लेक्चरमध्ये माझ्या मते बघितलं होतं. नर्मदा नदी ही कोणती नदी आहे? तर पश्चिम वाहिनी नदी आहे. बरोबर. पश्चिम वाहिनी नदी. पश्चिमेला आपल्या भारताच्या कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र. ओके. आता ज्या पूर्व वाहिन्या नद्या असतील त्या कोणत्या समुद्राला मिळतील? आपण बघितलं ब्रह्मपुत्रा, बरोबर. गंगा हे कुठे मिळतात? तर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. आणि ज्या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात तिथे ते काय तयार करतात? सांगू शकाल का कोणी? त्रिभुज प्रदेशची निर्मिती करतात. म्हणजे असे तिथे उतार जो आहे तो कमी असल्यामुळे तिथे असं त्यांना नद्यांना असे फाटे फुटतात आणि त्यामुळे तिथे असा त्रिभुज प्रदेश तयार होतो. मग आपल्याला माहिती आहे गंगेचा सुपीक मैदान तयार झालेलं आहे. बरोबर. आणि ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात बरोबर कोकणामध्ये त्या काय करतात मेनली खाड्या तयार करतात. काय करतात? खाड्या. खाड्या म्हणजे काय? जिथे समुद्राचं पाणी नदीच्या मुखामध्ये येतं. बरोबर. खाडे. आणि पूर्वेकडे काय तयार होतात? तर त्रिभुज प्रदेश तयार होतात. आय होप तुम्हाला समजत असेल विद्यार्थी मित्रांनो. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. याचं बरोबर उत्तर आहे अरबी समुद्र. कारण ती काय करते पश्चिमेकडे वाहते नर्मदा नदी आणि त्यामुळे त्याचं बरोबर उत्तर आहे अरबी समुद्र ऑप्शन क्रमांक 1. ओके. पुढचा प्रश्न बघूया. ओके. पुढचा प्रश्न आहे की गोदावरी नदीला कोणते नाव दिले जाते? आत्ताच मी सांगितलं की जसं वरती गंगा नदी आहे जिला आपण खूप पवित्र मानतो, तसं गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र आपल्या जवळपास दक्षिणेला आहे भारताच्या. म्हणून तिला काय म्हटले जाते? तर दक्षिण गंगा. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दक्षिण गंगा. ओके.
तर ऑप्शन दुसरे पण बघूया. उत्तर गंगा, जीवनदायिनी, महानदी असं काही म्हणत नाही. त्याला काय म्हणतात? दक्षिण गंगा. गोदावरीला काय म्हणतात? तर दक्षिण गंगा. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे भारताची सर्वात मोठी खारफुटी वनराई कुठे आहे? खारफुटीची वनराई म्हणजे खारफुटी म्हणजे काय? जिथे समुद्राचं पाणी असतं आणि खाऱ्या पाण्यात जे झाड येतात, काटेरी वनस्पती असतात, त्यांना काय म्हणतो? खारफुटीची वने. तर ऑप्शन बघूया. सुंदरबन, दुसरा आहे गीर, तिसरा आहे काझीरंगा आणि चौथा आहे कच्छ. ओके. तर सर्वात मोठी खारफुटीची वनराई सुंदरबन इथे आहे, पश्चिम बंगालमध्ये. बरोबर. आपल्याला माहिती आहे तिथे मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे आणि तिथे समुद्राच्या पाण्यामध्ये खारफुटीचे वने तयार होतात. ओके. तर हे गीर आणि काझीरंगा हे काय आहे तर काय आहे ते? अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणू शकतो आपण त्यांना. त्यामुळे ते काही खारफुटी वनराईमध्ये येणार नाही. तर बरोबर उत्तर आहे सुंदरबन. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जगातील सर्वात उंच पठार कोणते? विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा पुन्हा सांगते, प्रश्न जेव्हा असतो तेव्हा नीट आणि लक्षपूर्वक वाचायचा. इथे जगातील सर्वात उंच पठार विचारलेलं आहे. हा, ठीक आहे. ऑप्शन बघूया. दख्खनचे पठार, दुसरं तिबेटचे पठार, ऑप्शन क्रमांक 3 माळवा पठार आणि ऑप्शन क्रमांक 4 छोटा नागपूर पठार. त्याचं बरोबर उत्तर आहे तिबेटचं पठार. बरोबर. कुठे आहे हे तिबेटचं पठार? आपल्या भारताच्या उत्तरेला हे तिबेटचं पठार आहे. ह्यालाच काय म्हटलं जातं? टेबल लँड. तिबेटच्या पठाराला काय म्हटले जाते? टेबल लँड. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? टेबल सारखं आहे. ओके. आणि ह्याला आणखीन काय म्हटलं जातं की जगाचे छत म्हणून पण ओळखलं जातं तिबेटच्या पठाराला. का तर ते सर्वात उंचावरील पठार आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तिबेट. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. भारताचा सर्वाधिक पर्जन्यमान असलेला भाग कोणता आहे? म्हणजे सर्वात जास्त पाऊस अख्ख्या भारतात कुठे पडतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे मोहसिनराम, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे पुणे आणि चौथा आहे कोची. ओके. याचं बरोबर उत्तर आहे मोहसिनराम. इथे भारतात सर्वात जास्त पाऊस पडतो. ओके. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे मोहसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ते अपेक्षित आहे. तुम्ही कमेंट करत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कमेंट केलं तर तुमच्याच लक्षात राहणार आहे. जेव्हा तुम्ही उत्तर बरोबर देता, ओके. त्याचं बरोबर उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. वळूया तोपर्यंत पुढच्या प्रश्नाकडे. आय होप तुम्हाला समजलं असेल याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मोहसिन राम. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? भूकंप मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? बरोबर. भूकंप मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 आहे थर्मामीटर, दुसरा आहे सिस्मोग्राम, तिसरा आहे बॅरोमीटर आणि चौथा ऑप्शन आहे हायग्रोमीटर. ओके. त्याचं करेक्ट आन्सर आहे सिस्मोग्राफ. ओके. सिस्मिक म्हणजे भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरतात. त्या वेव्ह कशा असतात? सिस्मिक वेव्ह असतात. म्हणून त्याचं ऑप्शन आहे सिस्मोग्राफ. तर बरोबर उत्तर आहे सिस्मोग्राफ. थर्मामीटर सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला ताप आल्यावर आपण टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मामीटरचा उपयोग करतो. बॅरोमीटर सांगेल कोणी? बॅरोमीटर हे हवामानचा दाब जो प्रेशर असतो तो मोजण्यासाठी वापरतात. ओके. 1 मिनिट मी कन्फर्म करते. ओके. मी तुम्हाला याचं कन्फर्म सांगते. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. याचं उत्तर आहे सिस्मोग्राफ. भूकंप मोजण्यासाठी सिस्मोग्राफ वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? आता हा प्रश्न खूप सोपा आहे आणि आपण सगळ्यांना याचं उत्तर आलंच पाहिजे. ओके. तर याचं ऑप्शन आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सहारा. थारचं वाळवंट कुठे? आपल्या भारतामध्ये आहे. बरोबर. त्यानंतर गोबीचं वाळवंट आणि कालाहारी. हे 4 ऑप्शन होते. त्याचं बरोबर उत्तर आहे सहारा वाळवंट. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताचा सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे? आत्ताच मी तुम्हाला मागच्या प्रश्नाचं जेव्हा मी एक्सप्लेन करत होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं की भारतातील सर्वात मोठं नदीखोरं कोणतं आहे तर गंगेचं. ओके. गंगा ही खूप मोठी नदी आहे. भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आहे. त्यामुळे तिचं नदीखोरं सुद्धा मोठं आहे. ओके. बाकीचे ऑप्शन आहे गोदावरी, तिसरा आहे नर्मदा आणि चौथा आहे कृष्णा. आता आपल्याला आहे ना नेहमी खोऱ्यांवर प्रश्न विचारला जातो. तर तुम्ही सर्वांनी हे लक्षपूर्वक करायचं आहे की सर्वात मोठे खोरे असं उतरत्या क्रमात लक्षात ठेवायचे. त्यानंतर कोणते खोरे येतात. ओके. सर्वात मोठे आहे गंगेचे खोरे. तसंच सर्वात लहान आणि बाकी उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. याचं बरोबर उत्तर आहे गंगा. ऑप्शन क्रमांक 1. वळूया पुढच्या प्रश्नाकडे.
पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मातीमध्ये कापूस पिकवतात? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कापसाचं सर्वात जास्त उत्पादन कुठे होतं? तर महाराष्ट्रात होतं आणि महाराष्ट्र हा कशावर वसलेला आहे तर दख्खनच्या पठारावर. ओके. तर पहिल्यांदा आपण ऑप्शन बघून घेऊ, मग मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. तर ऑप्शन 1 आहे गाळाची माती, दुसरा आहे काळी माती, तिसरा आहे लाल माती आणि चौथी आहे लॅटराइट माती. ओके, लॅटराइट सॉइल. त्याच्याबरोबर ऑप्शन आहे काळी माती. ओके. आपल्या महाराष्ट्रात आपण बघतो कापसाचं उत्पादन काळ्या मातीत होतं. ते असं उन्हाळ्यामध्ये बघा असं ती माती कशी तडे गेलेली असतात, त्याला आपण ढेकळं असं म्हणतो बरोबर. असे तडे गेलेले असतात त्या मातीला. जिची पाणी धारण करण्याची क्षमता सर्वात जास्त अशा असते. अशा मातीला काय म्हणतो आपण? काळी मृदा. कापसाची काळी मृदा. त्याच्या नावातच आहे काळी मृदा. ओके. कापसाची काळी मृदा. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके. काळी माती. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 काळी माती. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे क्षेत्रफळानुसार? ओके. भारतातील सर्वात मोठे राज्य तर ऑप्शन बघूया महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश. त्याचं बरोबर उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान नंतर कोण येतं तर सांगू शकाल? मध्य प्रदेश. ओके. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर कोणता? ओके. पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर कोणता? तर ऑप्शन बघूया हिंदी महासागर, दुसरा आहे प्रशांत महासागर, तिसरा आहे अटलांटिक आणि चौथा आहे आर्टिक. त्याचं बरोबर उत्तर आहे प्रशांत महासागर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा सर्वात भव्य आणि खूप खोल महासागर आहे. तर आता मला सांगा की हा जर सर्वात खोल महासागर आहे तर ती सर्वात मोठी सर्वात खोल गर्ता जी आहे. ओके. गर्ता म्हणजे समुद्रातील सर्वात खोल ठिकाण ते सुद्धा कुठे असणार? ह्याच महासागरात असणार. तर त्या गर्तेचं नाव काय आहे तर मरियाना गर्ता. ओके. सर्वात खोल गर्ता कोणती आहे तर मरियाना गर्ता. ही सुद्धा कुठे आहे तर प्रशांत महासागरमध्येच आहे. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रशांत महासागर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ओके. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे भीमा. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 आहे गोदावरी. ऑप्शन क्रमांक 3 आहे कृष्णा आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे तापी. त्याचं बरोबर उत्तर आहे गोदावरी. ओके. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. मी तुम्हाला सांगितलं होतं भारतातील सर्वात लांब नदी आहे आपली पवित्र गंगामाई. ओके. आणि महाराष्ट्रामधील कोणती आहे तर सॉरी एकदम सॉरी गोदावरी. ओके. मला लिहायला प्रॉब्लेम होते तुम्ही समजून घ्या. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ह्याचं बरोबर उत्तर आहे गोदावरी. पुढचा प्रश्न आहे थार वाळवंट कोणत्या राज्यात आहे? मी आत्ताच सांगितलं भारतातील सर्वात मोठे थारचे वाळवंट आहे आणि ते ऑब्व्हियसली कुठे असणार आहे तर राजस्थानमध्ये आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राजस्थान. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. भारताचे प्रमाणवेळ रेखांश कोणता? भारताचा प्रमाणवेळ रेखांश कोणता? तर ऑप्शन बघूया. 82.5 ईस्ट, 90 डिग्री ईस्ट, 70 डिग्री ईस्ट आणि 75 डिग्री ईस्ट. आपला भारत जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जगाचा बघितलं तर असे आपण भाग पाडले. ठीक आहे. साऊथ हा काय आहे? नॉर्थ वेस्ट. ओके. हा आहे साऊथ वेस्ट. हा आहे नॉर्थ ईस्ट अँड दिस इज साऊथ ईस्ट. आपला भारत इथे असतो बरोबर. मग आपला रेखांश जे आहे म्हणजे ज्या अशा उभ्या लाईनी गेलेल्या आहेत. ओके. आणि अक्षवृत्त म्हणजे काय ह्या अशा आडव्या लाईनी असतात राईट. मग आपल्याला काय विचारले रेखांश विचारले प्रमाणवेळ रेखांश तर आपली आहे 82.5 डिग्री. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे आणि सारखा सारखा यावर प्रश्न येतो. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 82.5 डिग्री. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. अरवली पर्वतरांग कोणत्या दिशेने पसरलेली आहेत? तर ऑप्शन आहेत उत्तर दक्षिण
ईशान्य दक्षिण पश्चिम, पूर्व पश्चिम आणि वायव्य दक्षिण पूर्व. तर याचं बरोबर उत्तर आहे ईशान्य दक्षिण पश्चिम. ओके. आता मला सांगा अरवली पर्वतरांग कुठे आहे? इथे आहे राजस्थान, बरोबर. तर अरवली पर्वतरांग ही अशी आहे, ठीक आहे. म्हणजेच ईशान्य दक्षिण पश्चिम म्हणजेच अशी ईशान्येकडून दक्षिण पश्चिम दिशेने पसरलेली आहे. जे आपण म्हणतो उत्तर दक्षिण कोणतं उदाहरण देता येईल उत्तर दक्षिण, तर आपला सह्याद्री पर्वत तो कसा आहे तसा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ईशान्य दक्षिण पश्चिम. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य बरोबर कोणते आहे? ऑप्शन बघूया. बिहार, दुसरा आहे उत्तर प्रदेश, तिसरा आहे महाराष्ट्र आणि चौथा आहे पश्चिम बंगाल. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे यूपीची लोकसंख्या आता सर्वात जास्त आहे, बरोबर, उत्तर प्रदेश, म्हणून बरोबर उत्तर आहे यूपी. तर मला सांगा सर्वात जास्त घनता असलेले राज्य कोणते? घनता बरं का, नाही मी लोकसंख्या नाही विचारली, घनता. ठीक आहे, घनता असलेले राज्य आहे बिहार. ओके. पण सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे यूपी, म्हणून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ओके. उत्तर प्रदेश. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ओके. सगळ्यात मोठा महासागर. त्याचं बरोबर उत्तर आहे, आधी ऑप्शन बघूया. हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर आणि आर्टिक महासागर. सगळ्यात मोठा महासागर कोणता आहे? तर प्रशांत महासागर. ओके. ऑप्शन नंबर 3 प्रशांत महासागर. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. सुनामी कोणामुळे येते किंवा कशामुळे येत आहे? ठीक आहे, इथे कोणामुळे नाही कशामुळे पाहिजे होतं. ऑप्शन बघूया. चक्रीवादळ, ऑप्शन नंबर 2 आहे समुद्रातील भूकंप, ऑप्शन नंबर 3 आहे पाऊस आणि ऑप्शन नंबर 4 आहे वादळ. तर मला सांगा सुनामी कशात येते? समुद्रात येते, म्हणून याचं ऑप्शन काय येऊ शकेल? समुद्रातील भूकंप. जसं आपल्या जमिनीवर भूकंप होता विद्यार्थी मित्रांनो, तसं समुद्रातही नेहमी हालचाली चालू असतात, बरोबर. आपण बघतो लाटा कशामुळे निर्माण होतात, तर समुद्रातील अंतर्गत हालचालींमुळे लाटा निर्माण होत असतात. जेव्हा त्या हालचाली जास्त प्रमाणात असतात तेव्हा समुद्रात भूकंप होतो, ठीक आहे. त्यामुळे काय येते? सुनामी येते, कारण मोठ्या प्रमाणात हालचाल होते आणि पाण्याचा वेग वाढतो. ओके. तो बरोबर ऑप्शन आहे समुद्रातील भूकंप. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ओके. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे जिम कॉर्बेट, दुसरा आहे काझीरंगा, तिसरा आहे गीर आणि चौथा आहे ताडोबा. ओके. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जिम कार्बेट. ओके. जिम कार्बेट हे भारतातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. तर हे कुठे आहे आता? उत्तराखंडला आहे. ओके. उत्तराखंडमध्ये आहे हे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ताडोबा ताडोबा हे आपल्या महाराष्ट्रात आहे चंद्रपूरमध्ये. ओके. ताडोबा कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे चंद्रपूरमध्ये. सगळ्यात फेमस आहे ताडोबा. भरपूर जण ताडोबाची जंगल सफारी करायला जातात. बरोबर आहे ना? तुम्ही गेला आहे की नाही? कमेंटमध्ये सांगा मला. ओके. कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर ताडोबाला गेले असेल, येस करा. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जिम कार्बेट. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तर भारताचा सर्वाधिक किनारपट्टी असलेले राज्य कोणते आहे? ओके. भारताला सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभली आहे? ऑप्शन बघूया. गुजरात, ऑप्शन नंबर 2 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 3 तमिळनाडू आणि ऑप्शन नंबर 4 केरळ. तर सर्वात जास्त जे किनारपट्टी लावलेले राज्य आहे ते आहे गुजरात, ऑप्शन नंबर 1. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर सर्वात उंच ज्वालामुखीय पर्वत कोणता आहे? ओके. ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे फुजी, माउंट फुजी, दुसरा आहे कोटोपॅक्सी, तिसरा आहे किलीमंजारो आणि माउंट एटना. ओके. त्याचा बरोबर आन्सर आहे कोटोपॅक्सी. सर्वात उंच ज्वालामुखीय पर्वत लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये, पण ऑप्शन जे आहे ते कोटोपॅक्सी, ऑप्शन नंबर 2. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे की हवामान अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो? ओके. हवामान अभ्यास कोणत्या शास्त्रात होतो?
ऑप्शन एक आहे भूगर्भशास्त्र, दुसरा आहे हवामानशास्त्र, तिसरा आहे खगोलशास्त्र आणि चौथा आहे पर्यावरणशास्त्र. तर हे आपण कॉमन सेन्स लावून सुद्धा याचं उत्तर काढू शकतो. याचं ऑप्शन आहे हवामानशास्त्र, ऑप्शन नंबर 2. कारण नावातच आहे की हवामानचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र. ओके, ऑप्शन नंबर 2. ओके, वळूया पुढच्या क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन इज भारताचा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा सरोवर किंवा तलाव कोणता आहे? ओके, तर ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे उलर, ऑप्शन क्रमांक 2 आहे डल सरोवर, ऑप्शन नंबर 3 आहे चिल्का सरोवर आणि चौथा आहे लोकटक सरोवर. ओके, तर याचा बरोबर आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 उलर सरोवर. ओके, तर डल सरोवर कुठे आहे? काश्मीरमध्ये आहे. ओके, उलर सरोवर हे सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. नदीचा उगम कुठे झालेला आहे? सिंधू नदी ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावर नेहमी प्रश्न येतात. तर तिचं उगमस्थान मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला महत्त्वाच्या ज्या नद्या आहेत त्या सर्वांचं उगमस्थान आपल्याला माहीत पाहिजे. तर सिंधू नदीचा उगम कुठे होतो? ऑप्शन 1 आहे मानस सरोवर, ऑप्शन 2 आहे त्र्यंबकेश्वर, ऑप्शन सी आहे महाबळेश्वर आणि ऑप्शन ऑप्शन नंबर 4 आहे अमरकंटक. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मानस सरोवर. नदीचा उगम कुठे होतो? तर मानस सरोवरामध्ये होतो. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझे लेक्चर आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा नक्की फायदा होईल. ओके, आणि तुम्ही सारखं सारखं रिवाईज करू शकता आणि तुमचे मार्क्स नक्कीच वाढतील. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे की भारतातील सर्वात लांब धरण कोणते? आता मगाशी आपण प्रश्न बघितला सर्वात उंच धरणाचा, आता आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते? ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे हिराकूड, ऑप्शन नंबर 2 आहे भाकरा, ऑप्शन नंबर 3 आहे कोयना आणि चौथा आहे टेहरी. ओके, तर टेहरी हे काय बघितलं आपण सर्वात उंच होतं. ओके, उंच धरण होतं. आता आपल्याला काय पाहिजे? सर्वात लांब धरण पाहिजे. सर्वात लांब धरण कोणतं आहे? तर ऑप्शन नंबर 1 हिराकूड. ओके, तर हिराकूड हे धरण कोणत्या नदीवर बसले आहे? बांधले आहे, सॉरी. तर हिराकूड धरण हे महानदीवर बांधलेले आहे. ओके, महानदी. ओके, तर बरोबर उत्तर आहे हिराकूड. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चिल्का तलाव कोणत्या राज्यात आहे? ओके, चिल्का सरोवर. चिल्का तलाव किंवा सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे आंध्र प्रदेश. ओके. ऑप्शन नंबर 2 आहे ओडिसा. ऑप्शन नंबर 3 आहे पश्चिम बंगाल आणि ऑप्शन नंबर 4 आहे केरळ. त्याचं बरोबर उत्तर आहे ओडिशा. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यात आहे. ओके. आता मला सांगा चिल्का सरोवर हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे? ओके, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे भूगोलाचे जनक कोण आहे? बरोबर, आपल्याला हिस्ट्रीचे जनक म्हणजे इतिहासाचे जनक आणि बाकी सर्व विषयांचे जनक माहीत पाहिजे. तर आता बघूया भूगोलाचे जनक कोण आहेत. ऑप्शन नंबर 1 आहे अरिस्टॉटल, ऑप्शन नंबर बी आहे एरे एरेटोस्थेनीज. ओके, आणि ऑप्शन नंबर 3 आहे प्लेटो आणि ऑप्शन नंबर 4 आहे टॉलेमी. त्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एरेटोस्थेनीस. ओके, एरेटोस्थेनीज भूगोलाचा जनक आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, उच्चार थोडा अवघड आहे पण ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके, सूर्याजवळील ग्रह. आता सर्वात जवळचा ग्रह आपल्याला सूर्यमाला पाठच पाहिजे. ओके, यावर प्रश्न नेहमी येतात. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे शुक्र, ऑप्शन नंबर 2 आहे मंगळ, ऑप्शन नंबर 3 आहे बुध आणि ऑप्शन नंबर 4 आहे पृथ्वी. तर सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 बुध. ओके, ही अशी सूर्यमाला आपली आहे. 4 अंतर्गत ग्रह आहेत आणि 4 बहिर्गत ग्रह आहेत. ओके, तर इथे सगळ्यात आधी हा फर्स्ट वाला आहे तो काय आहे? बुध ग्रह आहे आणि आपली पृथ्वी कुठे आहे? 3 नंबरला आहे. ओके, पृथ्वी सूर्यापासून 3 नंबर अंतरावर आहे. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर ह्याचं बरोबर उत्तर काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी.
बुध. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? ओके, भारतातील सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होतं? ऑप्शन नंबर 1 आहे केरळ, ऑप्शन नंबर 2 आहे तमिळनाडू, ऑप्शन सी आहे कर्नाटक आणि ऑप्शन नंबर 4 आहे महाराष्ट्र. त्याचं बरोबर उत्तर आहे कर्नाटक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कर्नाटक या राज्यात होतं. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मान्सून हा शब्द जो आहे तो कोणत्या भाषेतून आला आहे? मान्सून. ओके, म्हणजे तो यावरून कळतोय तो आपल्या भारतातील नाहीये शब्द. ऑप्शन बघूया. ऑप्शन क्रमांक 1 आहे अरबी, ऑप्शन क्रमांक 2 आहे ग्रीक, ऑप्शन सी आहे लॅटिन आणि ऑप्शन नंबर डी आहे फ्रेंच. ओके, त्याचं बरोबर उत्तर आहे अरबी भाषेतून मान्सून हा शब्द आलेला आहे. ओके, अरबी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताचं सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे? ओके, भारताचं सर्वात मोठं वाळवंट. पहिला आहे थार, दुसरा आहे सहारा, तिसरा आहे गोबी आणि चौथा आहे कालाहारी. तर भारतातील विचारले त्यामुळे त्याचं बरोबर उत्तर आहे थारचं वाळवंट. ओके, राजस्थानमधील थारचं वाळवंट आहे, जे की सर्वात मोठं आहे. आणि सहारा हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे, जे की आफ्रिकेमध्ये आहे. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 थार. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? ओके. आपल्याला माहिती आहे एक मेन ग्रह असतो आणि त्याच्या भोवती फिरणारे त्याचे उपग्रह असतात. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? ऑप्शन बघूया फोबोस, ऑप्शन नंबर 2 आहे टायटन, ऑप्शन सी चंद्र आणि डी युरोपा. ओके. तर पृथ्वीला एकमेवच उपग्रह आहे आणि तो आहे चंद्र. बरोबर? चंद्र हा काय आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. डेबोस आणि फोबोस हे कसले आहेत? तर मंगळ ग्रहाचे 2 उपग्रह आहेत. बरोबर? ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. याचं बरोबर उत्तर आहे चंद्र. ओके. पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ओके, जगातील सर्वात मोठे बेट. ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे ग्रीनलँड, ऑप्शन नंबर 2 आहे ऑस्ट्रेलिया, ऑप्शन नंबर सी मादागास्कर आणि ऑप्शन नंबर 4 जपान. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ग्रीनलँड. ओके. ओके, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर ग्रीनलँड आहे. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा. ऑप्शन बघूया आसाम, अ, दुसरा आहे मणिपूर, तिसरा आहे नागालँड आणि चौथा आहे आसाम. सॉरी त्रिपुरा. ओके, सॉरी. ऑप्शन नंबर 1 आहे आसाम, दुसरा आहे मणिपूर, तिसरा आहे नागालँड आणि ऑप्शन नंबर 4 आहे त्रिपुरा. तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे आसाममध्ये. ओके, आसाममध्ये आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. तर मला सांगा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी फेमस आहे? तर काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ते आहे आसाममध्ये. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असलेले राज्य. ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 गोवा, ऑप्शन नंबर 2 बिहार, ऑप्शन नंबर 3 पश्चिम बंगाल आणि ऑप्शन नंबर 4 केरळ. आपण मागच्याच प्रश्नात बघितलं की सर्वाधिक जे लोकसंख्या आहे ती आहे उत्तर प्रदेशमध्ये, पण सर्वाधिक घनता असलेले राज्य आहे बिहार. तर ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर उत्तर असेल. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. भारताचे छत म्हणून कोणत्या राज्याला ओळखतात? ओके, भारताचे छत. तर ऑप्शन बघूया. 1 आहे जम्मू काश्मीर, ऑप्शन नंबर 2 आहे हिमाचल प्रदेश, ऑप्शन नंबर सी आहे उत्तराखंड आणि ऑप्शन नंबर 4 आहे सिक्कीम. ओके, आता छत जनरली कसं असतं वरती असतं. तर आपल्याला माहिती आहे आपल्या भारताच्या उत्तरेला कोणतं राज्य आहे तर जम्मू आणि काश्मीर. म्हणून भारताचे छत म्हणून कोणत्या राज्याला ओळखलं जाईल तर जम्मू काश्मीर. ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. समजलं? वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आता गोबीचे वाळवंट कुठे आहेत? आता जेव्हा मी म्हणते की ॲनालिसिस करा विद्यार्थी मित्रांनो 4ही ऑप्शनचे त्यावरच प्रश्न रिपीट होत असतात. मागच्या प्रश्नामध्ये जे 4 ऑप्शन होते त्यामुळे गोबीचे वाळवंट हा सुद्धा एक ऑप्शन होता. आणि त्यावरच आत्ता प्रश्न आहे की गोबीचे वाळवंट कुठे आहेत?
ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे भारत, ऑप्शन नंबर 2 आहे मंगोलिया, ऑप्शन नंबर 3 आहे आफ्रिका आणि ऑप्शन नंबर 4 आहे ऑस्ट्रेलिया. त्याचं बरोबर उत्तर आहे मंगोलिया. ओके. गोबीचे वाळवंट कुठे आहे? तर मंगोलियामध्ये आहे. मंगोलिया कुठे आहे? चायनाच्या जवळ मंगोलिया हा देश आहे. ओके. तर मला सांगाल का मंगोलियाचा सर्वात फेमस शासक कोण होता? ज्याला सगळे घाबरायचे? ठीक आहे, आपण इतिहासाकडे वळतोय, पण एक्स्ट्रा नॉलेज दिलं तर चांगलंच आहे, ते वाया नाही जात. तर मंगोलियाचा शासक कोण होता, जो की खूप डेंजर होता? ओके. ओके. तर मीच सांगून देते तुम्हाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर चंगेज खान. ओके. चंगेज खान. आपण एखाद्याला बोलतो ना, "तू काही खूप चंगेज खान लागून गेला का?" तो जो हा होता चंगेज खान, तो खूप डेंजर होता. बरोबर. तो जेव्हा काही युद्ध करायचा, तो एकाही व्यक्तीला जिवंत सोडत नव्हता. तो होता मंगोलियाचा. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जगातील सर्वात मोठा नदी डेल्टा म्हणजेच काय त्रिभुज प्रदेश कोणता आहे? जगातील सर्वात मोठा नदी डेल्टा कोणता आहे? ऑप्शन बघूया. नाईल, त्यानंतर गंगा आणि ब्रह्मपुत्रा, तिसरा आहे ॲमेझॉन आणि चौथा आहे मिसिसिपी. ओके. सर्वात मोठी जगातील डेल्टा तो आहे आपल्या भारतातला म्हणजेच गंगा आणि ब्रह्मपुत्रा. ओके. गंगा आणि ब्रह्मपुत्रेचं खोरं जे आहे ते सर्वात मोठी डेल्टा आहे जगातलं. तर ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर बी. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. ओके. सर्वात मोठा द्वीपकल्प कोणता आहे? ऑप्शन बघूया. अरब, दुसरा आहे भारत, तिसरा आहे स्कॅन्डिनेव्हिया, चौथा आहे आयबेरियन. ओके. तर आधी द्वीपकल्प म्हणजे काय समजून घ्या, ही कन्सेप्ट काय असते. तर आपला भारत सुद्धा काय आहे? द्वीपकल्प आहे. म्हणजेच काय, आपल्या भारताचा आपण जर नकाशा बघितला, तर तो काहीतरी अशा प्रकारे आहे. ठीक आहे. मी अर्धाच काढून दाखवते, वरती आपल्याला माहिती आहे. ओके. तर द्वीपकल्प म्हणजे हा जो भाग आहे, बरोबर, भारताचा हा कसा आहे? समुद्रात आत गेलेला आहे. समुद्रामध्ये घुसलेला आहे. इकडे आहे हिंदी महासागर. ओके. इकडे आहे बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर आणि इकडे आहे हिंदी महासागर. म्हणून हा भाग तीनही बाजूनी कसा आहे? पाण्याने वेढलेला आहे. यालाच म्हणतात द्वीपकल्प. ओके. तर जगातील सर्वात मोठा द्वीपकल्प कोणता आहे? असं प्रश्न विचारलेला आहे. भारत सुद्धा एक द्वीपकल्प आहे. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे अरब. ओके. अरब ह्याचं बरोबर उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मी तुम्हाला भरपूर सारं एक्सप्लेन करत आहे. तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आहे, लॅटराइट माती कोणत्या भागात जास्त आढळते? ओके. किंवा असते. ऑप्शन बघूया. किनारी भाग, दुसरा आहे पठारी भाग, तिसरा आहे डोंगराळ व पावसाळी भाग आणि चौथा आहे वाळवंटी भाग. तर याचं बरोबर उत्तर आहे डोंगराळ व पावसाळी भाग. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर सी किंवा 3. ओके. तर किनारी भागात कोणती आपल्याला त्याशी वालुकामय मृदा आढळते. पठारी भागात आपल्याला माहिती आहे बेसॉल्टच्या खडकापासून बनलेली काळी मृदा आढळते. तर लॅटेराइट जी माती असते ती डोंगराळ आणि पावसाळी भागात आढळते. म्हणजेच कुठे सांगता येईल आपल्याला? दक्षिण कोकणामध्ये मेनली सांगता येईल. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, भारताचं सर्वात मोठं बंदर कोणतं आहे? ओके. भारताचं सर्वात मोठं बंदर कोणतं आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की भारताला चांगल्या प्रकारे किनारपट्टी लाभलेली आहे आणि तिथूनच मोठ्या प्रमाणात आपण दुसऱ्या देशांशी व्यापार करतो. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन नंबर 1 आहे मुंबई, दुसरा आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट, याला JNPT असेही म्हणतात. ओके. JNPT खूप फेमस आहे. आणि ऑप्शन नंबर 4 सॉरी ऑप्शन नंबर 3 आहे चेन्नई. ओके. आणि ऑप्शन नंबर 4 आहे कोलकाता. तर सर्वात फेमस आपलं मुंबईचं बंदर हेच भारतातील सर्वात मोठे बंदर आहे. तर मग बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. ओके. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आजचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. आज आपण 50 प्रश्न बघितले भूगोल या विषयाचे. आय होप तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा आणि काही अजून इम्प्रूव्हमेंट असतील तर तेही तुम्ही मला सांगू शकता. ओके. तर ऑप्शन नंबर शेवटचा जो प्रश्न आहे, भारताचे मान्सून हवामान कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन नंबर 1 आहे उष्णकटिबंधीय, ऑप्शन नंबर 2 आहे समशीतोष्ण, ऑप्शन नंबर 3 आहे थंड आणि चौथा आहे ध्रुवीय. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे उष्णकटिबंधीय. भारत हा कसा आहे? उष्णकटिबंधात मोडतो. आपण ध्रुवीय आहे का? नाही. ध्रुवाजवळ असणाऱ्या देशांचं हवामान असतं थंड आणि ध्रुवीय. ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उष्णकटिबंधीय.
ओके. तर अशा प्रकारे आज आपण विद्यार्थी मित्रांनो भूगोलाचे 50 असे प्रश्न बघितले आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. तर धन्यवाद तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघितलं आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक